किती धावा घेऊन उतरेल आणि पाठलाग करेल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण एक सामना जिंकलाय अलिबाग संघ, एक सामना हरलाय तो काळभैरव चिंचपाडा संघ. मात्र काळभैरव चिंचपाडा संघाला मात्र जी कामगिरी मागच्या सामन्यामध्ये केली होती ती उत्कंठावादक कामगिरी मात्र पुनरावृत्ती करावी लागणार नाहीये, याची दखल घ्यावी लागेल. सलामी वीर आता पाहतो ग्रीन सिग्नल पंचांकडून अमोल काळे सर आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र या स्पर्धेचे शिलेदार प्रवीण पाटील उर्फ भाऊ. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय, सलामी वीर जोडी आपण पाहतोय विश्वास पाटील. संजय दादा देखील आपण पाहतोय थोडेसे नाराज, कारण षटक चांगलं टाकलं होतं 9 धावांचं. शेवटच्या चेंडूवर षटकार जो बसला होता तो पात्र फुलटॉस चेंडू खरपूस समाचार घेताना लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे सचिन. खरंच पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतो पहिल्या चेंडूवर 2 धावाला श्रीगणेश झालाय. 2 धावेनं 2 धावानं संघाचं खातं खुलं झालंय. सचिन घरात गोलंदाजी करत असताना मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, आता मात्र तशीच गोलंदाजी करतो की काय पाहायचं आहे. दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. मात्र सन्मान दिलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू होता आणि सन्मान देण्यापलीकडे काही उरलं होतं, परंतु लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक होता त्याच्या कडून आपण पाहिलं तर 1 धाव पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 3 धावांचा उच्चांक गाठावा लागेल, कारण 75 धावा जरी असल्या तरी सहजरित्या काढण्याचा धाडस आणि माणस पाहायला मिळतोय विघ्नहर्ता अलिबाग संघाचा. परंतु आता त्याच्या समोर धावा किती ठेवायच्या, परंतु धावांची ओघ सुरुवात झाली आहे. फलंदाज कुंदन बंडाच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर पनवेल 40+ क्रिकेट संघाचे असोसिएशनचे अध्यक्ष खजिनदार इथे उपस्थित झाले. तर विजय भालेकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यावं आपण व्यासपीठावर. विजय भालेकर निश्चितच आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजावट करताना विघ्नहर्ता अलिबाग संघ मिड विकेट क्षेत्राला आपण पाहिला, षटकार मारलाय तो कुंदन बंडानं. षटकारांशी आपलं खातं खुलं केलंय. धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 9. खरोखरच एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याची ओळख करून देताना आपण पाहतो पहिल्याच चेंडू फेस करताना षटकार. आता मात्र फुलटॉस चेंडू, चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचते की पाहायचं आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही आहे. 2 धावा निश्चित पूर्ण होतील. अक्षरशः 2 क्षेत्ररक्षकांना चकवा दिला चेंडूला आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना सचिन घरतला आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी होते पाहणं तितकंच गरजेचं आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय कुंदन. फुलटॉस चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतलाय, मिड विकेट क्षेत्राला क्लिअर करतोय. इट्स अ मायटी हिट, बिग हिट षटकार. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. हा खेळाडू जर पहिल्या सामन्यामध्ये सलामीला आला असता तर सामन्याचं चित्र बघा. 53 धावा खरोखरच पाठलाग करत असताना अक्षरशः त्या सामन्यामध्ये पराभूत व्हावा लागला होता. सचिन कोहलीची फलंदाजी पाहिली आपण, खराब प्रदर्शन पाहायला मिळालं त्या सामन्यामध्ये. रघु परदेशीचा खराब प्रदर्शन पाहायला मिळाला. इथे मात्र विश्वास पाटील आणि कुंदन बंडा इथे मात्र तंबूच्या आश्रय जातोय. पहिला ब्रेक मिळून दिला आहे. निश्चितच फलंदाज बाद होतोय कुंदन बंडा, ज्याने 2 षटकार मारले, 14 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळला आणि आपल्या संघाला सुरुवात करून दिली. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 17 धावा तब्बल धावफलकावर पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी करत होता, परंतु
फुलटॉस चेंडू तर खरपूस समाचार घेता आला नाही असं वाटलं होतं. चेंडू सीमारेषा बाहेर धाडेल, परंतु चेंडू बॅटच्या रडार मध्ये नीटसा आला नाहीये. चेंडू शॉट मिडॉनच्या दिशेने हवेत झेल पकडला गेला आणि त्याचबरोबर फलंदाज बाद झाला. तो पहिला ब्रेक तो मिळून दिला सचिन घरतना आणि एक गडी बाद. 17 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. नवीन फलंदाज आपण पाहतोय रघुनाथ परदेसी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय संदीप पाटील. संदीप पाटील गोलंदाजी मार्कवर आणि त्याचबरोबर दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. ज्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे जिराटकरनं संघनायकानं. निश्चितच संघनायकाच्या सार्थ अशा विश्वासाला मात्र गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. अखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र घडलं काय की चेंडू मात्र वडला ब्रश होऊन मात्र विकेट किपरच्या चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. विश्वास पाटील स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय. आपलं घरचं मैदान आहे आणि या मैदानावर रोज प्रॅक्टिस देखील करत असतो, परंतु आज प्रॅक्टिस नाहीये. आज तुम्हाला आपल्या संघनायकाच्या विश्वासाला सार्थ अशी फलंदाजी करावी लागेल. मागे तुम्ही काय केलं त्याचा काही अर्थ लागत नाहीये. आता तुम्हाला काय करायचं याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आता मात्र तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागेल. सलग 2 चेंडू निर्धाव खेळून काढतोय विश्वास पाटील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. एक गडी बाद झाला होता. तो फलंदाज मैदानामध्ये लागला होता कुंदन बंडा. त्या कुंदन बंडाला मात्र माघारी परतून लावल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतो संदीप पाटील याला. आता मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला चपराक लावले. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार करतोय. इथे मिळतोय विश्वास पाटील साठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. काही काळ शांत होता विश्वास पाटील, परंतु किती वेळ तुम्ही शांत ठेवाल त्याला. मनगटी ताकद आणि ब्लेजन क्रिकेटर. निश्चितच आपण पाहतोय संदीप पाटील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना. 3 क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेवर तैनात पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल विश्वास पाटीलचा. अखूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र चेंडू हवेत होता. चेंडू निश्चितच क्षेत्ररक्षक होता तिथे. राम म्हात्रे याच्या हाताला चेंडू ब्रश झाला होता. चेंडू हातामध्ये विसरला नाही. इथे मात्र 2 धावा विश्वास पाटील साठी आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 23 धावा. थर्ड अंपायर चला यायचंय रत्नदीप पाटील, त्याचबरोबर नरेशदादा गायकवाड. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, त्यामुळे तुम्हाला आयोजकांना इथं विनंती करतोय की आपण आमच्या कम्प्युटर लाईनला यायचंय. 2 मिनिटं थांबायचंय पंच. चला या नंदकुमारजी घरात आमचे सर्व शिलेदार निश्चितच संतोष दादा पवार देखील आहेत आणि आमचे आयोजक आपण पाहतो प्रवीण दादा पाटील हे पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांच्या मागणीला सहभागी म्हणून आमचे सर्व शिलेदार निर्णय घेतील. जर गोलंदाज थ्रो असेल तर तुम्हाला सकाळपासून आम्ही वॉर्निंग केली आहे की 5 धावा एक्स्ट्रा असतील पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये. मग त्या पद्धतीने तुम्ही गोलंदाज वापरायचे आहेत ही संकल्पना आहे आणि संकल्पनेतून तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येकाला गोलंदाज दिलेला आहेत. गोलंदाजामध्ये भरणा असलेले सर्व संघ आहेत. फेर आहे आणि इथे मात्र संदीप पाटील
दोन चेंडू निर्धाव टाकले होते, त्यानंतर तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू 2 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर एक गडी बाद 23 धावा. या षटकातील 5वा चेंडू असेल. संदीप गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला फलंदाज विश्वास पाटील. काळभैरव चिंचपाडा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. घरचं मैदान निश्चित आपण पाहतोय. संघनायक होता तिथे सुहास जिराडकर आणि इथे मात्र झेल होऊ शकला नाही. 3 धावा देखील बहाल झाल्या आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळाल्या. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाजाने चेंडूवर लक्ष दिलं नाही. त्याला वाटलं की चेंडू खूप दूरवर गेलाय. चेंडू काही काळ थोडा हवेतच होता सर्कल यार्ड मध्ये, त्याच्या लक्षात आलं नाहीये. संदीप षटकपूलच्या चेंडू करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडते पाहिजे. डायरेक्ट हिट गोटीने अचूक पाहायला मिळाला रुपेशच्या माध्यमातून. आणि रुपेशने मात्र काय गोटी नेम दाखवलाय. लहानपणी भरपूर गोट्या खेळला असेल हा खेळाडू आणि त्याचं प्रात्यक्षिक ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालंय. आणि रुपेशने मात्र आपली कला कौशल्य तर दाखवली आहे. फलंदाज बाद झालाय. काही गरज होती का विश्वासला ही धाव घेण्याची. कारण धाव जर घेतली नसती तर स्ट्राईक तर आपल्या हातामध्ये राहिली असती आणि पुढे मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला असता. परंतु ही नीती मान्य नव्हती आणि त्यामुळे मात्र विश्वासला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. आणि अशा रीतीनं 2 गडी बाद धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर एकूण धावा पाहिल्या तर 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तर कांबे संघाचे संघनायक विनायक दादा यांचं इथं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. तर नक्कीच 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर 26 धावा या षटकामध्ये आल्या. एकूण 9 धावा. तर निश्चितच एक सफलता देखील मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. सचिन घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर झाला. सचिनच्या खांद्यावर पुन्हा एकदा जबाबदारी. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये फलंदाज गोलंदाज कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये आला होता एकूण 17 धावा, परंतु तो षटक होतं पॉवर प्लेचं. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहतोय विनायक दादांचं आगमन झालेलं आहे. कांबे संघाचा संघनायक. तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन येतोय सचिन घरत. बघूया स्ट्राईक एंडला फलंदाज रघुनाथ परदेशी अजून देखील एक चेंडू खेळलाय आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय. संघाचे ओनर्स आपण पाहतोय कपिल परदेशी. ब्लॉक कॉलचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर आणि अक्षरशः खोदून काढलाय. चेंडूला 1 धाव निश्चित मिळेल. सुहास जिराडकर चेंडूला उचलणार फेकणार तत्पुरी मात्र 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली झाली. रघुनाथ परदेशीचं 1 धावेनं खातं खुलं होत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगती पथावर पाहायला मिळतोय. सचिन घरत त्याचा स्ट्राईक एंडला फलंदाज कपिल परदेशी. कपिलनं मात्र पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथं पाहायला मिळत नाहीये. चेंडू सरळ यष्टी रक्षकाचा भेद घेतोय. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सचिन घरतच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय सचिन घरत. रायगड ग्रामीण 40+ मास्टर सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आणि स्पर्धा ज्यांनी राबवली, अहोरात्र मेहनत केली, ज्या स्पर्धेचे शिलेदार आहेत, मावळे आहेत, त्या सर्वांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. काय करतोय कपिल परदेशी. कारण धावांचा उच्चांक गाठावा लागेल कारण तेवढा सक्षम आहे फलंदाज संघ आपण पाहतोय विघ्नहर्ता अलिबाग संघ. आणि निश्चितच इथे मात्र ब्लॉक कॉलचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर अक्षरशः खोदून काढला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे की पाहायचा आहे. इथे मात्र थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. निश्चितच हेमंत पालकरच्या माध्यमातून थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर आम्ही पाहतो रायगड ग्रामीण 40+ असोसिएशनची सर्व कमिटी आणि अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे आपण पाहतो संतोषजी पवार, कोली कोपर. उपाध्यक्ष आहेत रमाकांत घरत. फ्रॉम
चिरले, त्याचबरोबर नंदू दादा खरत काळुंद्रे, श्यामभाई पाटील चिंचपाडा, भाऊ मुकादम शिरडोन, त्याचबरोबर नरेश गायकवाड लेजेंड क्रिकेटर आपण पाहतो, कार्याध्यक्ष पारगाव. त्यानंतर प्रीतम पाटील असतील पडके संघाचे एक चॉकलेट बॉय. त्यानंतर विनायक ढवळे असतील कांबे संघाचे संघनायक रसायनी इथून बिलॉंग करतात. त्याचबरोबर संजय म्हात्रे असतील कामोटे संघाचे कामोटे गावातील आमचे परम बंधू. आणि त्याचबरोबर समीरजी चौगुले अलिबाग. त्याचबरोबर नितीन भाई कोहली एक लेजेंड क्रिकेटर नावडे संघाचा नाव ज्याने या क्रिकेट पटलावर नेलं ते नितीन दादा कोहली. त्याचबरोबर सचिव पाहतोय आपण रणजित पाटील उरण विभागातील खेळाडू आपण पाहतोय. सहसचिव नाना देवेकर श्रीवर्धन. त्याचबरोबर नाना देवेकर श्रीवर्धन आणि त्याचबरोबर खजिनदार पाहतोय आपण प्रवीण पाटील उर्फ भाऊ वावंजे. सह खजिनदार आपण पाहतोय नरेश दादा पाटील पनमेल. त्याचबरोबर सज्जनभाई नवाले चिरलेचे. त्याचबरोबर किरणभाई खानावकर नावडे. त्याचबरोबर मार्गदर्शक सल्लागार संजयभाई पाटील बॉस मानगरचे. त्याचबरोबर रविशेठ भोईर असतील कोलवडीचे. त्याचबरोबर राजेंद्रभाई पाटील असतील कोलकेचे. त्याचबरोबर महेंद्रजी घरत साहेब असतील शेलगरचे. राकेशजी गायकवाड असतील ओळेचे जे रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर 40+ अध्यक्ष आपण पाहतोय ग्रामीण लेवल मध्ये प्रवीणभाई पाटील. त्याचबरोबर मॉर्निंग T12 40+ मास्टर पनवेल चे अध्यक्ष आपण पाहतोय कपिल परदेशी असतील जे मैदानामध्ये खेळताना आपण पाहतात. आणि संघटक आपण पाहतोय रिवाल म्हात्रे महेशजी म्हात्रे. त्यानंतर नरेश म्हात्रे राम म्हात्रे अलिबाग. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे सर्व लोकांचं. त्याचबरोबर आमचे सुलक्षण भोईर मित्र असतील खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढी मोठी संकल्पना त्यांनी राबवली आहे. आणि त्याचबरोबर यांना सगळ्यांना घेऊन सर्व क्षेत्रामध्ये सर्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पाहिलं तर समालोचन क्षेत्रामध्ये आमचे पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील यांना कोण विसरेल. जेव्हा जेव्हा 40+ ची स्पर्धा असते त्यावेळेला मात्र सागर पाटीलचं नाव आवर्जून असतो आणि आम्हाला घ्यावंच लागतो. पारगावचा बुलंद आवाज धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावा 37 धावा 37 लॉस ऑफ 2 विकेट. शंकर म्हस्कर ज्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली चौथं षटक हाताळण्यासाठी. चौथं षटक प्रगतीपथावर शंकर म्हस्करचा आणि शंकरच्या खांद्यावर मात्र जबाबदारी दिली. मागच्या सामन्यामध्ये थोडासा मागणं ठरला होता परंतु या सामन्यामध्ये काय घडते पाहायचं आहे. फक्त 37 धावा आतापर्यंत लागल्यात 3 षटकामध्ये. काय घडते पाहायचंय. ब्लॉकलचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर एष्टा वाकून लावले ते रघुनाथ परदेशीच्या आणि फलंदाज बाद झाला आहे तो रघुनाथ परदेशी ज्यानं 3 चेंडू फेस केले. 1 धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडली आणि तो फलंदाज सलामी युनिट नंबर 3 रघुनाथ परदेशी झाला आहे बाद आणि तंबूच्या आश्रयाला जातोय रघुनाथ परदेशी. नवीन फलंदाज मैदानाकडे पाहायला मिळेल नवनाथ मांगरुळकर. तर नक्कीच आपण पाहतोय नवनाथ मांगरुळकर एक लेजेंड क्रिकेटर काळुंदरा सॉरी विंगारी संघाकडून बिलॉंग करतोय. विंगारी गावातून त्याची देखील वर्णी लागली कालभैरव चिंचपाड संघामधून. गोलंदाजी पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय घडलं पाहायचंय तर क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं त्यांच्याकडनं आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. दुहेरी अंकाने मात्र आपलं खातं खुलं केलं नवनाथ मांगरुळकरनं. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय या संघाचे ओनर्स कपिल परदेशी.
हो, चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आपल्याच फलंदाजीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. इथं घडलं काय की चेंडू हातातून निसटलाय. एक धाव मिळेल नवनाथला, एक धाव मिळेल संघाला. धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 40 धावा. तर नक्कीच जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जेवण चालू आहे. ज्यांना कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल त्याने आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था आहे, तिथे जाऊन आपण जेवण करून घ्यायचंय. पुन्हा एकदा 2 धावा कपिल परदेशीच्या खात्यामध्ये, 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 42. चौथं षटक प्रगतीपथावर. धावसंख्येचा ओघ सातत्यानं सुरू ठेवावा लागेल, कारण तेवढा ताकदीचा संघ तुमच्या समोर येऊन ठेवलाय. विघ्नहर्ता अलिबाग संघ, ज्या संघामध्ये चांगले चांगले खेळाडूंचा भरणा आहे, तो संघ मात्र मैदानामध्ये 2 हात करताना. लॉंगापाणी लॉंगॉनच्या मधून सुरक्षित जागा पाहिली. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र घडलं काय, क्षेत्ररक्षक होता तिथे सचिन घरतनं चूक केली आहे. चेंडू हाताला ब्रश होऊन मात्र सीमारेषा पार करतोय. या 4 धावांच्या मदतीनं कपिलला मिळतील 4 धावा, संघाला मिळतील 4 धावा. धावसंख्या झाल्यात एकूण 3 गडी बाद 46. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. कपिल परदेशी एक षटकार मारला, एक चौकार मारलाय. इथे मात्र लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. संदीप होता आणि संदीपच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 2 धावा रोखू शकले. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पुढे सरकताना पाहायला मिळेल. 48 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. तर निश्चितच 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 48 धावा धावपलकावर लागल्या, म्हणजे 12ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. निश्चितच काळभैरव चिंचपाडा संघानं पहिल्या षटकामध्ये पॉवरप्लेच्या षटकामध्ये 17 धावा तब्बल कुठल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो विघ्नहर्ता अलिबाग संघ. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 4 षटकामध्ये एकूण 48 धावा जमा केल्यात. 12ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. कपिल परदेशी इनेट नंबर 4 आणि इनेट नंबर 5 नवनाथ मांगरुळकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आता मात्र पूर्णपणे दारोमदार आपल्या खांद्यावर जबाबदारी घेताना कपिल परदेशीला आपण पाहतोय. चौकार मारलाय, षटकार मारलाय. निश्चितच पाण्याची व्यवस्था करताना आपण पाहतोय हरेश केणी, एक लेजंड क्रिकेटर, अजून देखील रेग्युलर संघामध्ये खेळताना आपल्याला त्यांना पाहत असतो. ज्या ज्या वेळेला रेग्युलर स्पर्धा खेळत असतो त्यावेळेला मात्र त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. ह्या सामन्यामध्ये देखील त्याची गोलंदाजी पाहायला मिळेल. आणि मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती, अक्षरशः 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 सफलता मिळवल्या. तो या स्पर्धेतील आतापर्यंत 3 सफलता मिळवल्या, 2 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत या स्पर्धेतील अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून नामांकित आहे टॉप 10 मध्ये. आणि निश्चितच नवीन गोलंदाज पाहायला मिळेल रुपेश शिंदे. त्याच्या खांद्यावर 5व्या षटकाची जबाबदारी दिली. स्लोवर पद्धतीचा चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि काय झेल टिपलाय, दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र खेळी संपुष्टात येते आहे. नवनाथ मांगरुळकर ज्याने 3 चेंडू फेस केले, 3 धावांचं योगदान दिलं, तो झेलच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला परत जाताना पाहायला मिळतोय. तर राहुल केणीचं कौतुक करावं लागेल. अतिशय सलामीचा फलंदाज आपण पाहिला असेल विश्वास पाटील, ज्यानं चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर कुंदन मंडानं मात्र 2 षटकार लगावले होते. असं वाटलं होतं की 70 ते 80 धावा म्हणजे सहज बनवतील आणि या संघाला चांगला धावांचा स्कोर उभा करतील, परंतु त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळालं. कुंदन मंडा झटपट बाद झाला. त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळालं ते विघ्नहर्ता मोरबे संघाचा रुपेश गोलंदाजी मार्कवर. चेंडूला चपराक लावण्याचा प्रयत्न कपिल परदेशीचा. शॉट मिडॉनच्या दिशेनं चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी 1 धाव संघाच्या खात्यामध्ये, 1 धाव कपिलच्या खात्यामध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 49 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. 5वं षटक प्रगती पथावर. रुपेश शिंदेचा स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज राहुल केणी. हो, चेंडूला
पुश केलाय पहिले क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु इथे घडते काय थोडंसं लेझी क्रिकेट आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले. 2 धावा राहुल केनेच्या खात्यामध्ये जोडली. राहुलनं मात्र 2 धावेनं आपलं खातं खुलं केलं आहे. 2 धावांच्या मदतीनं 50 धावा पूर्ण होतं. 51 धावा लागल्यात काळभैरव चिंचपाडा संघाच्या. एकावन्न धावा लागल्यात काळभैरव चिंचपाडा संघाच्या. जोडी आपण पाहतोय चिंचपाडा गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आपण पाहतोय. कपिल परदेशी असेल एक लेझी क्रिकेटर ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत, मात्र युट्यूबचं माध्यम नव्हतं तेव्हा, त्यामुळे त्यांचं रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळणार नाही. परंतु इथे युट्यूब माध्यम आहे आणि युट्यूब माध्यम असताना मात्र आपलं रेकॉर्ड बनवण्याची संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय राहुल केने जो 2 धावांना आपलं खातं खुलं केलंय. त्याचबरोबर कपिल परदेशी एक चौकार मारला, एक षटकार मारलाय. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि फुलटॉस चेंडू त्याचा खरपूस समाचार घेत असताना इथे मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू वनबाद सीमारेषे बाहेर ऑर्धरॉप चौकार. 55 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. चेंडू जर सापडत असेल तर बघा, नाहीतर नवीन द्या. बॉल नवीन घ्यायचा लगेच. जर सापडला तर पुन्हा घ्या जुना तो. 5वं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर आली होती सफलता, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर चौकार. रुपेश शिंदे गोलंदाजी मार्कवर. अखूट टप्प्याचा चेंडू पूल केला, त्याला चपराक लावली. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे वैभव पाटील होता. थोडासा लेझी क्रिकेट आणि त्याचबरोबर चेंडू हाताला प्रेस झाला होता असं वाटलं होतं. चेंडू सीमारेषेकडे निघून जाईल, परंतु फक्त मिळतील सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 56 धावा धावपलकर पाहायला मिळतात. रुपेश गोलंदाजी मार्कवर. या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल कपिल परदेशी. थोडस रिदम मध्ये अडथळा निर्माण झाला रुपेश शिंदेच्या. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू, चकवा दिलाय मी म्हणेन या फलंदाजाला. बऱ्याच काळ या स्क्रीजवर तळ ठोकून उभा आहे कपिल परदेशी, परंतु त्याला देखील चकवा दिलाय रुपेश शिंदे ह्या गोलंदाजांना, ज्यानं आपल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना एक चौकाराचा मार जर उखाला, एक सफलता मिळवली आणि सफलतापूर्वक गोलंदाजी करत असताना कमबॅक आणि कमबॅकच पाहायला मिळाला. आणि फक्त 8 धावा खर्च केल्या तर रुपेश शिंदे या गोलंदाजांना. 5 षटकांचा वाजवी खेळ संपला, 4 गडी बाद झाले. धावसंख्या आपण विचार केला तर एकूण 56 धावा लागल्यात. अब तक 56 काळभैरव चिंचपाडा संघ. तर निश्चितच आपण पाहतो पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेल. परंतु रेकॉर्डिंग चालू आहे, लाईव्ह सोडली नाहीये. कारण आपण काळ पाहतात, कोविड-19चा काळ पुन्हा एकदा आलाय आणि ती दक्षता घेत असताना सर्व आमचे आयोजक शिलेदार आपण पाहतोय. स्पर्धा संपल्यानंतर ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेलच. गोलंदाज पाहतोय, नवीन गोलंदाज पुरुषोत्तम भगत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू फेस केला होता राहुल केनेंना, इथे मात्र 2 धावाची त्याची चपराने पूर्ण करतात. पंच आपण पाहतोय अमोल काळे सर, न्यू पनवेल आणि त्याचबरोबर स्पर्धेचे शिलेदार प्रवीण पाटील उर्फ भाऊ फ्रॉम वावंजे. काय आवड आहे बा क्रिकेटची प्रवीण पाटील यांना. इकडे जेवणाचा आस्वाद चालू आहे, परंतु जेवणा पलीकडे आपलं कार्य महत्वाचं आहे आणि कार्य सिद्धीस नेण्यास सज्ज झालाय.
प्रवीण पाटील फुलटॉस चेंडू होता. खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक येतोय बराच दूरवरून. चेंडू उचलणार फेकणार तत्पुरी मात्र हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. काय करते पाहायचा आहे. दोन्ही बाजून मात्र तू मयमय चालू आहे. आणि इथे मात्र 2 धावा चित्त्याच्या चपळाने पूर्ण करतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकूण धावांचा विचार केला तर 60 धावा धावपलकर पाहायला मिळतात. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल विघ्नहर्ता अलिबाग संघाचा आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल निशिदाच काळभोर चिंचपाड संघाचा. आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस ठेवून मात्र हा षटकार पाहायला मिळतो आहे. राहुल केनीच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या आपण पाहिली तर 66 धावा. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते राहुल केनी. आणि ओळख पटवून देताना षटकार लगावलाय. गोलंदाज पुरुषोत्तम भगतच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना षटकाराचा मार खाल्लाय. 66 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि शांतमय वातावरण आपण पाहतोय. आंब्याच्या झाडाखाली जी हवा नैसर्गिक हवा आपण पाहतो शांत हवा. आणि इथे मात्र राहुल केनी शांत बसणार नाहीये. त्याला माहिती आहे धावांचा ओघ सातत्यानं सुरू ठेवायचा असेल तर असे फटके खेळावे लागतील. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज राहुल केनीच्या बॅट मधून निघालेला हा पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 72 धावा 7-2 लॉस ऑफ 4 विकेट. ही किमया केली मी म्हणेन पुन्हा एकदा राहुल केनी ज्यांना आतापर्यंत 2 षटकार लागवलाय 1 चौकार लागवलाय. प्रत्येक चेंडूवर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र त्याचा आतापर्यंत सफल ठरलाय आणि सफलता मात्र त्याला मिळाली आहे. तर राहुल केनी हा फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुरुषोत्तम भगत आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे तिथे सचिन घरात आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु कपिल परदेशीने नकार दिला. 1 धावेने मात्र सन्मानित व्हावं लागलाय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 73 धावा धावपलकार पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवर काय घडतंय पाहायचं. कुठल्या प्रकारचा अंक लागतोय हे पाहावं लागेल. आणि कपिल परदेशीच्या बॅट मधून निघालेला हा दर्जेदार षटकार. ब्लॅक स्क्रीनवर चेंडू आदळलाय. चेंडू सीमा पार षटकार. 5व्या चेंडूवर सिंगल का घेतली याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. माझ्यामध्ये दमखम आहे. मी बराच काळ या मैदानावर तळ ठोकून आहे आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मी सज्ज आहे. माझ्या मनगटामध्ये ताकद आहे. मी षटकार मारू शकतो. आणि राहुल केनेला मात्र 5व्या चेंडूवर सिंगलवर थांबवलं होतं आणि शेवटच्या चेंडूवर मारून दाखवलाय षटकार. कपिल परदेशी या संघाचा पुरस्कर्ता काळभैरव चिंचपाड संघाचा पुरस्कर्ता आपण पाहतोय कपिल परदेशी. काय फलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजामधून. विश्वास पाटीलनं सुरुवात चांगली करून दिली. त्याचबरोबर कुंदन बंडानं मात्र 2 षटकार लागले होते. 14 धावांचं योगदान दिलं होतं. रघु परदेशी मात्र आपल्या संघासाठी काही करू शकला नाही. 3 चेंडू फेस करताना फक्त सिंगल पाहायला मिळाली. कपिल परदेशीचं कौतुक करावं लागेल. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज त्यानं मात्र 11 चेंडू फेस करत असताना 23 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळला. 2 षटकार मारले 1 चौकार मारला. त्यानंतर मात्र नवनाथ मांगरुळकर आला. त्यानं 3 चेंडू फेस केले 3 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मात्र 6व्या क्रमांकाचा फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज राहुल केनी च्या माध्यमातून फलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकार पाहायला मिळाले 1 चौकार पाहायला मिळाला. 8 चेंडू फेस केले आणि 24 धावांची बहारदार खेळी केली. तर 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी पाहायला मिळाली ती राहुल केनीची. काय जबरदस्त फलंदाजी मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळाली आणि भागीदारी अक्षरशः चांगली पाहायला मिळाली. ती निश्चितच या 2 फलंदाजांच्या मार्फत. धावसंख्येचा विचार केला तर एकूण या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 79 आणि 80 धावांचं पाठलाग करावा लागेल. तर निश्चितच विघ्नहर्ता अलिबाग संघाला. परंतु हा पाठलाग करत असताना कसा पाठलाग होईल तर नक्कीच
हा पाठलाग करत असताना कसा पाठलाग होईल, टिप आणि टॅप उत्तर देताना कशी फलंदाजी होईल, सचिन घरत असतील, राम असतील, चांगले चांगले खेळाडू आहेत, त्यांच्यामध्ये देखील खेळाडूंचा भरणा आहे. मात्र गोलंदाजी करत असताना कशी गोलंदाजी होईल याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा ऐकूया. ज्या संघानं 75 धावांचा सहजरित्या पाठलाग करत होता केला होता पहिल्या सामन्यामध्ये, तो संघ मात्र पुन्हा एकदा 80 धावांचा पाठलाग कसा करेल याचं ज्वलंत उदाहरण समालोचन ऐकूया. पुन्हा एकदा पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील यांच्याकडून. हॅलो हॅलो, धन्यवाद भाऊ. मात्र फलंदाज पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. रायगड ग्रामीण 40+ मास्टर असोसिएशनच्या मान्यतेने मॉर्निंग ट्विटेल 40+ मास्टर पनवेल आयोजित 40+ मास्टर ग्रामीण रायगड प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिले. काय दिमागदार आयोजन आहे, काय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. आणि आता मात्र 80 धावांचं टार्गेट कालभैरव चिंचपाडा संघाने ठेवलंय, ते मात्र विघ्नहर्ता अलिबाग संघासमोर. नतमस्तक त्या राजाला ज्यानं हा महाराष्ट्र निर्माण केला, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जे जास्तही गावाला जन्माला आले त्यांनी स्वतःसाठी काही न ठेवता सर्व काही प्रकल्प असताना जुदार नेत्यासाठी वाटले. असे प्रकल्पक असतानाचे जुदार नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करून 64 कळीचा अधिपती बाप्पा माझा गणपती याच्या चरणाशी नतमस्तक होऊन स्वराज्य रायगडची राजधानी आहे, त्यात पारगाव माझं गाव आहे, तुमच्यासमोर समालोचन करतोय. सागर पाटील माझं नाव आहे, घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. अतिशय दिमागदार अशी स्पर्धा आपण पाहतोय. 40+ ही स्पर्धा आहे. आमच्या सोबत रायगड सामाजिक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दादा पाटील, तसेच आमचे मित्र भाऊदादा म्हात्रे कांबोटे, सल्लागार आपण पाहतोय रवींद्र भुईर, मॅनफॉर्म कोलवाडी प्रीतम पाटील, आमचे उपाध्यक्ष पनवेल 40+ चे नंदकुमार घरत, तसेच आमचे पंच प्रवीण पवार सर, अमोल काले सर, आणि तिसरे पंच आपण पाहतोय अलिबागवरून बोलन केलेले संकेश ढोले, असे 3 पंच. तर स्ट्राईकला आले 2 फलंदाज. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था करून घ्यायची कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. गोलंदाज हरेश केणी, वैयक्तिक पहिलं सांगित पहिले षटक. रुपेश शिंदे आणि रघु माली असे 2 फलंदाज. 80 धावांचा टार्गेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक हरेश केणीच्या हातामध्ये चेंडू. बघूया, क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर असं सजवलंय चिंचपाडा संघाने. पुढचा चेंडू पडतो या षटकातील. सुरेख चेंडू डिफेन्सिव्ह चेंडू पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय संजय दादा किणी यांचं. कालभैरव चिंचपाडा होम ग्राउंड आहे, घरचं मैदान आहे, आणि घरच्या मैदानावर समोर संघ आहे तो मात्र अलिबाग एरियातील मापददार संघ राम म्हात्रे यांचा संघ आहे. तर पाहूया पुढचा चेंडू हरीश केणीचा पडतोय. सुंदर चेंडू, यष्टीरक्षकाला चेंडू चकवून जातोय. अप्रतिम चेंडू, परंतु पंच आमच्याकडे बोलतात की हा स्वेअर मारा पाहायला मिळतोय. आणि या अवंतच्या सुरमामध्ये संघाची धावसंख्या धपकर लागतो ती मात्र बिनबाद 2. बिनबाद 2 हरीश केणी याच्या षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय रघुमालीसाठी. हा चेंडू जबरदस्त चेंडू पडल्यानंतर किप्परच्या हातामध्ये जातोय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आणि पुढचा चेंडू म्हणजे फलंदाजाला ऍडव्हान्टेज फ्री हिट असणार आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाज हरेश केणी, पण आता मात्र थोडासा दिशा भटकतोय आणि आता मात्र विचार विनिमय करतोय ते मात्र चिंचपाडा संघ. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल कारण बाहेरील पंच आहेत. 2 पंचांमध्ये विचार विनिमय होतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला निर्णय दिला जाईल. 3 पंच आहेत इथे आणि 3ही प्रोफेशनल पंच आहेत.
प्रवीण पवार सर पनवेल, अमोल काले सर पनवेल आणि शशांक ढोले सर अलिबाग. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल आणि इथे मात्र तिसरे पंच आमचे पाहतात प्रवीण पवार सर. इथं चेकअप चालू आहे. आणि पंचांचा निर्णयाने नो चेंडू देण्यात आलेला आहे. कमरेच्या वर चेंडू असल्या कारणामुळे पंचाने तो नो चेंडू घोषित केलाय. तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि संघाची धावसंख्या आली धावफलकावर लागतोय ती मात्र 3 आणि फ्रीडचा चेंडू असणार आहे हरीश केने यांचा. तर समोर फलंदाज आपण पाहतोय रघु माली आणि त्यांना साथ देतात रुपेश शिंदे. विघ्नहर्ता अलिबाग आणि त्यांच्याशी खेळतोय कालभैरव चिंचपाडा संघ. सुंदर चेंडू ब्लॉकचा चेंडू टाकला होता त्या चेंडूला खोदून काढलाय. संजय केणी क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 ने वाढून धावफलका धाव लागतात ते मात्र 4. 80 धावांचा पल्ला गाठायचा आहे तो मात्र 6 षटकामध्ये. आणि आमचे 40+ मध्ये जबरदस्त समालोचन करणारे आमचे उमेश भाई यांचं आगमन झालं. सहर्ष स्वागत. आणि आता मात्र अप्रतिम यष्टीरक्षण पाहायला मिळतोय. तसेच आमचे नांदगाव गावचे सुजय दादा खुटले आणि आमचे मामा दत्ता मामा भगत यांचं आगमन झालं. सहर्ष स्वागत. आणि आता मात्र पहिला हादरा मिळतोय तो मात्र विघ्नहर्ता अलिबाग या संघाला. पहिला गडी बाद होतोय. स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मोरिया 11 पनवेल मध्ये खेळणारा उत्कृष्ट असा खेळाडू सचिन घरत. तर पाहूया आता मात्र गोलंदाजी सुरेख होताना दिसतोय. आलेल्या मान्यवरांच्या मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. सचिन घरत पंचांकडनं गाठ घेऊन खेळतोय. एक नवीन पनवेल संघाचा एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय. पंचांकडनं गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतात. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पहिले षटक प्रगतीपटावर आणि काय गोलंदाजी होतोय हरीश केणी यांची अप्रतिम. कालभैरव चिंचपाडा विपक्ष विघ्नहर्ता अलिबाग असा हा सामना चालू आहे. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केला. आल्या आल्या आपला इरादा स्पष्ट केलेत आणि चेंडू येतोय समाज कक्षासमोर 4 धाव्यांसाठी. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावफलका धाव लागतात त्या मात्र 8 धावा धावफलकावर. 80 धावांचा भला मोठा टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि ह्या धावा काढताना तुम्हाला मात्र या मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांकी परमेश्वर प्रयत्न करावे लागतील. कंबर कसावी लागेल ती मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे येत आहे. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतात 4 धावा. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलका धाव लागतात त्या मात्र 12 धावा धावफलकावर. जसे मुठभर मावले घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. असंख्य जातीचे असंख्य धर्माचे ना जाती पाहिल्या ना धर्म पाहिला. फक्त स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी हे मावळे गोळा केले. तसे मात्र 11 जणांची एकी इथे मात्र पाहायला मिळतोय चिंचपाडा संघाच्या माध्यमातून. तसेच 11 जणांची एकी पाहायला मिळतोय ती मात्र अलिबाग संघाच्या माध्यमातून. कोण कोणावर हाय होणार हे मात्र शेवटच्या षटकापर्यंत आपण सांगू शकत नाही. क्रिकेट अनुचिताने भरलेला केलाय. काय होऊ शकतो शेवटच्या षटकापर्यंत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन घरात अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळतोय आणि चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि आता मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो कपिल परदेशी यांच्याकडून. तर पाहायचं आहे काय निर्णय आहे. तिथे आमचे क्षेत्र प्रेक्षक बसलेले आहेत. तर प्रेक्षकांनी निर्णय दिलेला आहे. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय आणि एकच धाव या चेंडूवर आलेले आहे आणि षटक संपण्याचा इशारा देतोय. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 13. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कपिल परदेशी स्वतः संघ मालक आहेत आणि या संघाचे कर्णधार आहेत ते मात्र ज्याने
आपल्या फिरकीच्या जादूवर फिरकीच्या भोरावर अलिबाग येथे जाऊन स्पोर्ट्स सायकल विन केली मॅन ऑफ द सिरीज मध्ये, ते मात्र रघुनाथ परदेशी. तसेच आपली पहिली स्वप्नातील पहिली बाईक जर कुठून आणली असेल तर सोन्या गायकवाड याने वावंजा मैदानातून जी पहिली बाईक आणली, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मध्ये पुण्यामध्ये जाऊन नरेश गायकवाड सोन्या गायकवाड याने आपल्या नावाचा दणका गाजवला. हे रेकॉर्ड्स लक्षात असणं अतिशय महत्वाचं आहे, कारण 40+ सामने आहेत आणि हे एक धाव आरोग्यासाठी वय वर्ष 40 झाल्यानंतर सुद्धा एक खेळाडूंसाठी अतिशय प्लॅटफॉर्म ग्रामीण खेळाडूंसाठी निर्माण केलंय. ते मात्र या रायगड ग्रामीण 40+ असोसिएशन कमिटीने. अध्यक्ष आहेत संतोषजी पवार साहेब कोली कोपर, उपाध्यक्ष रमाकांत घरत चिरले, आमचे नंदू घरत कालुंद्रे, श्यामबाई पाटील चिंचपाडा. आता मात्र एक षटक संपण्याचा इशारा आलाय, तर बघूया आमच्या झी कम्प्युटर एंडकडनं गोलंदाजीची धुरा सांभाळतात गोलंदाज फिरकीचा जादूगर आणि लेग स्पिनचा बेताज बादशाह रघुनाथ परदेशी. ज्यावेळेला हे लोक खेळायचे त्यावेळेला मात्र MRIचा चेंडू असायचा आणि सकाळी 8 वाजता सामना चालू व्हायचा. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हा चेंडू जोरदार प्रहार केलाय आणि भाऊ मात्र ऐवा कॅच घेतात. पाहायचंय काय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. ती मात्र सचिन घरत यांची आणि संघाची धावसंख्या धापडकार लागतो ती मात्र 6 ने वाढून 1 गडी बाद 19. जबरदस्त धावसंख्या उभारतोय. 80 धावांचं टार्गेट आहे, ते मात्र कायल भैरव चिंचपाडा संघाने ठेवलेला विघ्नहर्ता अलिबाग संघासमोर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन नावाचं वादळ घोंगावतोय, झेल सुटलाय आणि मिळालाय फलंदाजाला जीवनदान. मैदानाच्या आतमध्ये सचिन दादा 1 नंबर फलंदाजी करतोय आणि आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतोय काल भैरव चिंचपाडा संघाकडून. बघा एक दिलाचा दिलदार आणि दोस्तीच्या दोन्ही राजा माणूस अध्यक्षपदावर विराजमान असणारे वावंजा गावचे प्रवीण भाऊ पाटील, VVP संघाला एक आगली वेगळी ओळख निर्माण करून देणारे आमचे रामभाऊ यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण VIP डायजवर येऊन असं स्थानपन्न व्हायचं आहे. दरम्यान रघुनाथ परदेशी यांच्या षटकातील पुढचा चेंडू संघाची धावसंख्या धपकार लागतो ती मात्र 1 गडी बाद विघ्नहर्ता अलिबाग 21. षटकातील पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू, यष्टीरक्षकाला चेंडू चकवून जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. काय दर्जेदार गोलंदाजी होतो, काय कमबॅक करून देतात रघुनाथ दादा परदेशी. परंतु कालभैरव चिंचपाडा संघाने केलेली चुकी 2 झेल सोडलेत, म्हणजे ह्या चुक्या तुम्हाला नंतर भोगाव्या लागतील. आणि सचिन घरत एक हाई झालेत फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र सुंदर चेंडू होता. एका धावेसाठी प्रयत्न केलाय, 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या 1 गडी बाद विघ्नहर्ता अलिबाग संघ 22 धावा धापलकावर. 22 धावा धापलकावर आपण पाहतो. PTCच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पूर्ण सामन्याचं कव्हरेज केला जातोय. सर्वांच्या अगोदर येतो आणि सर्वांच्या शेवटी जेवतो तो असतो फोटोग्राफर. हा चेंडू अप्रतिम चेंडू होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संबंध जास्त येत नाही. एक चुरून धाव काढली जातोय आणि लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा आणि या बाईच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. संघाची धावसंख्या धपकार लागतो ती मात्र 23 धावा धापलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न एक चुरून धाव काढलेला आहे. संघाची धावसंख्या 1 गडी बाद विघ्नहर्ता अलिबाग संघ 24 धावा धापलकावर. काय गोलंदाजी झाली अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये आल्यात 13 धावा, 1 सफलता. दुसऱ्या षटकामध्ये आल्यात रघुनाथ परदेशी यांच्या 11 धावा, 1ही सफलता नाही. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 40+ चे सामने रायगड ग्रामीण 40+ मास्टर असोसिएशनच्या मान्यतेने मॉर्निंग टू टेल 40+ मास्टर पनवेल आयोजित 40+ मास्टर ग्रामीण रायगड प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिले आहे. काय दिमागदार आयोजन आहे आणि हे मैदान आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा आणि पूर्ण कमिटी यांनी हे मैदान दिलेलं आहे आम्हाला या स्पर्धा भरवण्यासाठी. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच आम्हाला जो एकदा आरोग्यासाठी 40+चा लोगो ज्यांनी बनवलाय ते मात्र आमचे विजय केणे चिंचपाडा गावचे, त्यांचं सुद्धा आम्ही कौतुक करतो. अप्रतिम लोगो बनवण्यात आलेला आहे आणि या मैदानासाठी रोलिंग असो किंवा कुठलेही कार्य असो अहोरात्र मेहनत
नरेश गायकवाड, प्रवीण भाऊ पाटील आणि सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत मात्र प्राणी लागतोय. दरम्यान पाहूया षटकातील वैयक्तिक पहिलं आणि सांगित तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज रोहिंजन गावचे संतोष दादा पाटील. काल मधुकर दादाने मैदान गाजवून सोडला. आज मात्र संतोष दादा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कशा प्रकारे गोलंदाजी करतात. मच्छिंद्र दादा पाटील यांच्या गावातील हे गोलंदाज संतोष पाटील मॅन फ्रॉम रोहिंजन. दरम्यान पाहूया क्षेत्रक्षणामध्ये बदल करतात. समोर फलंदाज एक कसलेला मुरलेला गाजलेला फलंदाज सचिन घरत न्यू पनवेल. पहिला चेंडू काय गोलंदाजी होतोय, काय व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये, अप्रतिम लाजवाब. पहिला चेंडू जातो निर्धाव. म्हणजे गोलंदाजीची मर्यादा आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो तो मात्र संतोष पाटील रोहिंजन गावचा हा सितारा आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा सचिन घरत पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतात. 80 धावांचा टार्गेट आहे पुढचा चेंडू. आणि पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूला गगनभेदी 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र 1 बाद 30 धावा धापलकावर. आमचे शौर्य स्वरा स्पोर्ट्सचे सर्वे सरवार किरण दादा खानावकर हे सुद्धा इथे बसलेले आहेत. तसेच आमचे माजी सरपंच अशोक दादा भोईर, सचिन दादा भोईर यांचा संघ इथे मात्र जबरदस्त परफॉर्मन्स दाखवल्या. देवेंद्र मोकल, निनाद तारेकर अप्रतिम कामगिरी. दरम्यान थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये बदल केलंय. कपिल परदेशी संतोष पाटील याला काहीतरी कानमंत्र देतात. स्वतः संघ मालक आहेत आणि या संघाचा कर्णधार आहेत ते मात्र रघुनाथ परदेशी मॅन फ्रॉम भिंगारी. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी, धावसंख्या त्या मानाने राहुल केनेने केलेली फलंदाजी, विश्वास पाटीलने केलेली फलंदाजी, कपिल परदेशीने केलेली फलंदाजी ती मात्र कामी आली चिंचपाडा संघाच्या. आणि विजयासाठी कंपल्सरी चेसिंग मध्ये 80 धावांचं टार्गेट. काल आपण पाहिलं उमेश वहीर या मैदानावर काय प्रवीण भाऊने फलंदाजी केली होती, मधुकर पाटीलने फलंदाजी केली होती, पण शेवटच्या क्षणाला मात्र सामना हातातून निष्ठून काढला तो मात्र निष्ठा लॉजिस्टिक उरण संघाने. पुढचा चेंडू या षटकातील संतोषचा हा चेंडू अप्रतिम चेंडू. पंच आमच्याकडे वळतात की हा स्वेअर मारा पाहायला मिळतोय आणि अवंतच्या स्वरूपामध्ये धापडका धाव लागतात त्या मात्र 1 गडी बाद 31 धावा धापलकावर. आमच्या सोबत आमचे उमेश भोईर कोंबड भुजाचे हे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू, सरळ शरीराचा वेध घेतो, नाकाच्या जवळून चेंडू ओलवतोय तो मात्र संतोष पाटील रोहिंजनचा हा सितारा. सुंदर अशी गोलंदाजी करतो. धावसंख्या स्थिर 31 धापलकावर. तिसरं षटक प्रगती पटावर. पुढचा चेंडू सचिन घरतसाठी परतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. पायाचा झेलखाली क्षेत्रक्षक येतोय परंतु कपिल परदेशीच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावेसाठी येतोय चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धापलका धाव लागतात त्या मात्र 35 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये विघ्नहर्ता अलिबाग. 80 धावांचा टार्गेट आहे 6 षटकांमध्ये. जबरदस्त कामगिरी. बॅटिंग अटॅक विकेट आहे आणि टेक्निकल खेळपट्टी आपण पाहतोय आणि सुशेज असं मैदान, कुठे डिक्लेअर झोन नाही, चौफेट फटकेबाजी करू शकतो फलंदाज असं मैदान आहे. कालभैरव मैदान, भूमिपुत्र मैदान, चिंचपाडा. दरम्यान कुठल्याही प्रकारचा वेल घेऊ नका, सामना त्वरित चालू करा. पुढचा चेंडू सुरेख चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हल झालाय. क्षेत्रक्षक वेगाने चेंडूवर आलाय. काय फेकी होतोय दर्जेदार आणि त्याचा फायदा मिळतोय तो मात्र विघ्नार्थ अलिबाग संघाला. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतो. उमेश भोईर आम्हाला सांगतील धावफलका धाव लागतात त्या मात्र 37 धावा धावफलकावर. अप्रतिम कामगिरी पाहतो आपण. 79 धावा करून 80 धावांचं टार्गेट आहे ते मात्र 6 षटकामध्ये. पुढचा चेंडू थोडासा रनअप चुकतो गोलंदाजाचा संतोष पाटील यांचा. षटकातील पुढचा चेंडू परतो आहे. जबरदस्त कामगिरी आहे.
आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय क्षेत्रक्षकाला हाताला ब्रश करून चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये या मिळतोय चौकार आणि चौकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जप करायला लागतो ती मात्र 41. ही संकल्पना जी बनवली ही अंमलात आणली आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय ना पैशासाठी ना स्वार्थासाठी हे सामन्याचं आयोजन आहे ते फक्त 40+ खेळाडूंना वाव मिळण्यासाठी अप्रतिम असं आयोजन जबरदस्त आयोजन आहे. आले किती गेले किती उरून गेला भरारा आणि संपला नाही आणि संपणार नाही पवीन भाऊचा दरारा अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 40+ सामन्याचं आयोजन आहे वर्ष पहिलं आहे पण काय दिमागदार आयोजन आहे जबरदस्त कामगिरी. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धाव लागल्यात त्या मात्र 41 आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये गरज असणार ती मात्र उमेश भैर आम्हाला सांगतील. एकोणचाळीस धावांची गरज. चला स्पीडअप करा प्लीज. येणारे 18 चेंडू आणि गरज असणार ती मात्र 39 धावांची. तर पाहूया या धावा पूर्ण करतात की गोलंदाज त्यांना कशा प्रकारे ब्रेक लावतात. तर पाहायचं आहे फलंदाज अप्रतिम फलंदाजी करतात. तर आता मात्र गोलंदाज कोण येतं बघूया समोर. तर कालभैरव चिंचपाडा संघाकडून गोंदियाच्या अंबट्यावर गोलंदाज आलेत कालभैरव वॉटर सोल्युशनचे प्रोप्रायटर विकास शेट केनी. डावखुरा गोलंदाज आहेत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. कित्येक स्पर्धा गाजवल्यात अनेक स्पर्धा गाजवून सोडल्यात ह्या कालभैरव चिंचपाडा संघाने. पण ग्रामीण 40+ ची स्पर्धा आपण पाहतोय चिंचपाड्याच्या मैदानावर. पहिलंच वर्ष आहे. रायगड ग्रामीण 40+ मास्टर असोसिएशनच्या मान्यतेने मॉर्निंग ड्युटी 40+ मास्टर पनवेल आयोजित 40+ मास्टर ग्रामीण रायगड प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिले. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून हे पूर्ण सामन्याचं क्षणचित्र कव्हरेज केलं जातो. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे फाउंडर संदीप दादा असतील केतन दादा किरण दादा आणि पूर्ण टीम आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चिंचपाडाचे भूमिपुत्र उमेश भोईर आणि समालोचक रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दादा पाटील भाऊ म्हात्रे आणि सागर पाटील उमेश भोईर. पुढचा चेंडू विकास केणी यांचा पहिला चेंडू जोरदार प्रहार केला आणि चेंडू पाठवला आहे आउट ऑफ पार्क. आल्यात 6 धावा षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या धापकर लागतोय ती मात्र 47 धावा. आतापर्यंत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये विघ्नहर्ता अलिबाग. येणारे 17 चेंडू आणि गरज असणारे कंपल्सरी चेसिंग मध्ये 33 धावांची. 17 चेंडू 33 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर धावफलकावर धाव लागला त्या मात्र 47. 80 धावांचं आव्हान आहे आणि षटकातील पुढचा चेंडू विकास शेटकिनी यांचा पडतोय. फलंदाज आहे तो मात्र रघुमाली. पुन्हा एकदा हा चेंडू यष्टीरक्षकाला चकवून जातोय. एका धावेसाठी एका धावेने संघाची धावसंख्या धाव करायला लागतोय ती मात्र धावफलका धाव लागतात त्या मात्र 48. 48 धावा झाल्यात. 80 धावांचं भलं मोठं आव्हान होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना विघ्नहर्ता अलिबाग संघाला 1 गडी गमावा लागतोय. सचिन दादासाठी हा चेंडू जोरदार प्रहार केलाय कार्पेट ड्राईव्ह आणि चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. आल्यात 4 धावा. 4 धावेने संघाची धावसंख्या धाव करायला लागतो ती मात्र 1 गडी बाद 52 धावा. बावन्न धावा धावफलकावर पाहतो आपण. सुरेख अशी कामगिरी अप्रतिम कामगिरी पाहतोय. दरम्यान विकास शेटकेळे यांच्या षटकातील पुढचा चेंडू सचिन दादा घरत न्यू पनवेलचा हा सितारा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय आणि चेंडू येतोय मिडविकेट क्षेत्राकडे. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धाव करायला लागतोय ती मात्र 53 धावा धावफलकावर.
काय क्षेत्ररक्षण सजवलंय दर्जेदार. कव्हर पॉइंट, गल्ली, शॉर्ट मिडअप, शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, स्कोर लेग, वाईडिश मिडअप असं सजवलेलं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नांकी परमेश्वर, परंतु प्रयत्न फसतोय आणि चेंडू जातोय एका धावीसाठी. एका धावीने संघाची धावसंख्या धावकर लागतो ती मात्र 54 धावा धापलकावर. एक गडी फक्त बाद झालाय तो मात्र विघ्नहर्ता अलिबाग संघाचा. तर येणारे चेंडू असणार आहे ते मात्र 13 चेंडू 26 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय आणि चेंडू साईड स्क्रीनच्या वरनं गेलाय. गोलच्या वेगाने हा आलाय सर्वात लांबीचा षटकार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 80 धावा सुद्धा इथं कमी पडतात की काय असं वाटायला लागलं उमेश भोईर. आणि संघाची धावसंख्या धावकर लागतो ती मात्र 60. येणारे चेंडू असणार ते मात्र 12 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये गरज असणार ती मात्र विघ्नहर्ता अलिबाग संघाला 20 धावांची. चर्चा करतात ते मात्र प्रवीण भाऊ पाटील आमचे सुजल. खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे तिथूनच पाणी घेऊन यायचं आहे. प्रत्येक खेळाडू कक्षामध्ये आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक षटकामध्ये तुम्ही पाणी मागू नका. आयोजकांची अशी विनंती आलेली आहे. तर भोजन करायचा कोण जर राहिला असेल तर भोजन व्यवस्था चालू आहे आमच्या समर्जन कक्षाच्या बाजूला. तर आपण भोजन करून घ्यायचं. अतिशय रुचकर असं भोजन आहे. तर आमचे सुजल कुटले साहेब या नांदगावचे आणि दत्ता मामा भगत हे सुद्धा आलेले आहेत. तर सुरेख असे आयोजन आपण पाहतोय. दर्जेदार आयोजन आहे. प्रेक्षकांची अफाट गर्दी आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी प्रभुदास अण्णा भोईर यांनी सुद्धा उपस्थिती लावली. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. तसेच आमचे खजिनदार श्याम पाटील साहेब आणि सहसल्लागार चिंचपाडा गावातील श्याम पाटील साहेब हे आपल्या संघाला काहीतरी टिप्स देत आहेत. कालभैरव चिंचपाडा संघाला तर पाहायचा आहे. येणारे चेंडू असणार ते मात्र 12 आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये गरज असणार ती मात्र 20 धावांची. तर गोलंदाज येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांगित 5वा षटक घेऊन संतोष पाटील मॅनफॉर्म रोहिंजन. 12 चेंडू 20 धावांची गरज. 12-20 चं समीकरण. समोर फलंदाज आपण पाहतोय रघु माली. जबरदस्त चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतो ती मात्र संतोष पाटील यांची. कमबॅक करावी लागेल ती मात्र गोलंदाजीवर नियंत्रण ठेवावं लागेल कारण तो चेंडू असणार ते मात्र 11 आणि गरज असणार ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये विघ्नहर्ता अलिबाग संघाला 20 धावांची. पुढचा चेंडू काय गोलंदाजी होतोय लाजवाब. अप्रतिम कमबॅक करून देतोय तो मात्र हा फिरकीचा जादूगर आणि रोहिंजन गावचा मधुकर दादाच्या पावलावर पाऊल ठेवून सुरेख अशी कामगिरी करतोय तो मात्र संतोष पाटील. अप्रतिम कामगिरी. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र एक डिफेन्सिव्ह चेंडू खेळून काढलाय आणि फुटवर्कचा वापर केलाय परंतु शेवटच्या क्षणाला मात्र यश आलंय ते मात्र क्षेत्ररक्षकाला आपल्या संघासाठी. आणि धापडकर धाव लागतात त्या मात्र 3 ने वाढून 63. 80 धावांचं टार्गेट आहे. भलं मोठं टार्गेट आहे. येणारे चेंडू असणार ते मात्र 9 आणि गरज असणार ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये विघ्नहर्ता अलिबाग संघाला 17 धावांची. 9 चेंडू 17 धावा. सचिन घरात काय बहरलाय काय बरसलाय तो मात्र या मैदानाच्या आतमध्ये विघ्नहर्ता अलिबाग संघाचा हा वैयक्तिक 45 धावसंख्येवर खेळतोय तो मात्र सचिन घरत. न्यूपनवे संघाचा खेळाडू आहे. जबरदस्त कामगिरी. पुढचा चेंडू आणि आता मात्र जोरदार प्रहार आणि चेंडू आउट ऑफ पार्क. 50 धावा पूर्ण झाल्या. सचिन दादा तुम्हाला विनंती करतोय की आपली बॅट वर करायची. जबरदस्त फलंदाजी आणि कमिटीकडनं
पारितोषिक असणार आहे. पाचवा खेळाडू ठरतोय तो मात्र सचिन घरत. धन्यवाद असणार आहेत मोरिया 11 संघाचा हा तारणहार खेळाडू आणि कर्णधार आपण पाहतोय सचिन घरत. अप्रतिम कामगिरी. आता मात्र खेळतोय अलिबाग संघाच्या बाजूने. जबरदस्त कामगिरी. तर गरज असणार ती मात्र येणारे चेंडू असणार आहे ती मात्र 8 आणि गरज असणार ती मात्र कंपल्सरी मध्ये 11 धावांची. हा चेंडू जोरदार प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू बॅट टू बॅट आलाय. दुसरा षटकार सचिन घरतच्या बॅट मधून. काय फलंदाजी होतोय विघ्नार्थ अलिबाग संघ. राम म्हात्रे सर यांचा हा संघ आपण पाहतोय विघ्नार्थ अलिबाग. 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. पाहायचं आहे सचिन. आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज असणार ती मात्र 7 चेंडू 5 धावा. काय सचिन घरतची फलंदाजी पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. विघ्नार्थ अलिबाग संघाने सर्वांची मने जिंकलीत. कमबॅक करून दिलाय. जबरदस्त फलंदाजी. लाजवाब फलंदाजी. अफलातून फलंदाजी पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. अप्रतिम कामगिरी पाहतो आपण. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पुन्हा एकदा चेंडू. या षटकामध्ये 3 चेंडूवर 3 षटकार खेचलेत. म्हणजे टोटल सचिन दादाच्या बॅट मधून षटकार आलेत 4 षटकार, 2 चौकार आणि 1 रन. तर पुढचा सामना असणार आहे दोन्ही लुझर. चिंचपाडा संघाचा कर्णधार आणि गुड मॉर्निंग संघाचा कर्णधार नंदकुमार घरत यायचा आहे टॉसविन साठी. तर आमंत्रित करतोय पुढचा समर्थन करण्यासाठी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय सचिन दादा घरत. बॅट टू द कम ऑन द स्टेज आणि कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी यायचा आहे. तर 2 संघादरम्यान नाणेफेकी होईल. तर सामना होणार आहे कालभैरव चिंचपाडा आणि मॉर्निंग ट्विटेल याच्यामध्ये हा सामना होणार आहे. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि सचिन दादा घरात आपण मॅन ऑफ द मॅचचा वार्ताशी घेण्यासाठी यायचं आहे लवकर लवकर. तर जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला त्यांच्या माध्यमातून. सुंदर अशी फलंदाजी. आणि आजच्या या मॉर्निंग रायगड ग्रामीण 40+ मास्टर्स मध्ये हा 5वा फलंदाज 50 धावा पूर्ण करणारा ठरलाय. जबरदस्त कामगिरी. निना तारेकरच्या पण 50 झाल्यात. प्रफुल्ल ठाकूरने पण 50 मारल्यात. कैलास दादांनी पण 50 मारल्यात. नवीन सेवाच्या निष्ठा लॉजिस्टिक संघ आणि